पूर्वाचं लग्न अगदी 4 दिवसांवर आलेलं. पूर्वाच्या होणाऱ्या सासूचा फोन आला आणि तिला म्हणाल्या, तुझ्या पाळीची तारीख कधी आहे ग बाई? पूर्वा आपल्या सासूबाईचं बोलणं ऐकून संकोचली आणि म्हणाली, लग्न झाल्यानंतर 4-5 दिवसांची तारीख आहे, पण लग्नाच्या धावपळीत अलीकडे पण होऊ शकते. अगं बाई, म्हणजे लग्नातच होशील आणि नंतर 2 दिवसांनी लगेच सत्यनारायणची पूजा आहे, मग कसं ग होणार? सासूबाई पूर्वाला म्हणाल्या. पूर्वाला काय बोलावं तेच कळत नव्हतं. पूर्वा म्हणाली, नाही होणार मी बहुतेक, लग्नानंतर 5-6 दिवसांनीच होईल. अगं ते आपल्या हातात असतं का? लग्नात झाल्यावर काय करणार? ते काय चांगलं असतं का? तू एक काम कर, पाळी पुढे जायच्या गोळ्या खा 8 दिवस. सत्यनारायणची पूजा झाली की गोळ्या खाणं बंद कर, सासूबाई पूर्वाला म्हणाल्या. पूर्वा बिचारी आपल्या सासूबाईंना काहीच बोलू शकली नाही. खरंच ते आपल्या हातात नसतं. पुढे जाऊन काय प्रॉब्लेम नको म्हणून तिने गोळ्या खायला सुरू केले. पूर्वाचं आज लग्न होतं. तिने खूप स्वप्न पाहिली होती लग्नाची, नवीन जोडीदाराची, लग्नानंतरच्या जीवनाची. जशा बाकीच्या मुली पाहतात तशीच पूर्वा ही शिकलेली आणि आजच्या जमान्यातली मुलगी होती. दिसायला खूप सुंदर होती. लग्न झालं आणि ती तिच्या घरी आली. तिचा नवरा समीर IT सेक्टरमध्ये कॉम्प्युटर इंजिनियर होता. पूर्वा आणि समीरचा जोडा नजर लागण्यासारखा खूप सुंदर दिसायचा. पूर्वाचे सासरेसुद्धा सरकारी नोकरीत रिटायर झाले होते. सगळं कसं व्यवस्थित होतं. लग्नाच्या दिवशी सगळ्या विधी करता करता आणि घरी येता येता खूप उशीर झाला होता. घरी आल्यावर गृहप्रवेश झाल्यानंतर सासूबाईंनी पूर्वासाठी छोटीशी पूजा ठेवली होती. सासूबाईंना बाकीच्या लोकांनी समजवलं की आता खूप रात्र झाली आहे, खूप थकलेले आहेत, उरलेल्या पूजाविधी आपण उद्या करू. पण सासूबाई काही ऐकायला तयार नव्हता. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी राहिलेल्या पूजा विधी सासूबाईंनी उरकून घेतल्या. तिसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा उरकून घेतली. पूर्वाला स्वयंपाकघरात पहिला पदार्थ बनवायला सांगितला तेव्हा सासूबाईंनी पूर्वाकडून स्वयंपाकघराची पूजा करून घेतली. पूर्वाने पहिल्यांदा शेवयाची खीर केली, जी खूप चविष्ट झाली होती. सगळ्यांना खूप आवडली होती. पूर्वाच्या सासऱ्यांनी पूर्वाला बक्षीस म्हणून 1100 रुपये दिले आणि खूप आशीर्वादसुद्धा दिले आणि म्हणाले, अशीच घराची अन्नपूर्णा बनून राहा. आता तुम्हाला कळालेच असेल की पूर्वाच्या सासूबाई जुन्या विचारांच्या होत्या. सगळ्या पूजाविधी झाल्यानंतर पूर्वाने पाळीच्या गोळ्या खायच्या बंद केल्या. तेव्हा तिला दुसऱ्या दिवशीच सासरी पहिल्यांदा पाळी आली. तिने जेव्हा सासूला सांगितले तेव्हा सासूने तोंड वाकडं केलं आणि एका बाजूला बसवलं. 4 दिवस सासूने तिला कशालाच हात लावून दिला नाही. तिला झोपायला दुसरी खोली दिली होती. तिचं अंथरूण वेगळं होतं. तिचं खाणं पिणं तिला तिथेच द्यायच्या सासूबाई. तिला वाईट टाकल्यासारखं जाणवत होतं, पण तिने कोणालाच सांगितले नाही. 4 दिवस निघून गेल्यावर सासूबाईंनी तिला तिचं अंथरूण धुवायला सांगितले. तिला केसांवरून आंघोळ करून मगच किचनमध्ये घेतले. पूर्वा ही नवीन जमान्यातली आणि शिकलेली मुलगी होती. तिला हे काहीच पटत नव्हतं, पण ती नवीन सूनबाई असल्यामुळे घरात काहीच बोलू शकत नव्हती. समीरला हे दिसायचं, पण तो काहीच बोलत नव्हता. पूर्वा माहेरी राहून परत सासरी आली. लग्नाला 20-25 दिवस झाले होते की पूर्वाची सासूबाई पूर्वाला म्हणाली, मी 2 दिवसांनी तुमच्या वैवाहिक जीवनासाठी सुखशांती आणि नवग्रहांसाठी पूजाविधी ठेवली आहे. तेव्हा सकाळी पहाटे लवकर उठ, केसांवरून आंघोळ कर आणि सगळी नवीन कोरे कपडे घाल आणि साडीसुद्धा नवीन कोरी असली पाहिजे. पूर्वा हे खूप मन लावून ऐकत होती. तेव्हा अचानकच सासूबाई म्हणाल्या, अगं तुझी पाळीची तारीख आली असेल ना आता? नाहीतर असं नको व्हायला की मी सगळी तयारी करेल आणि तू सगळ्यांवर पाणी टाकशील. पूर्वाला हे ऐकून थोडं विक्षिप्त वाटलं, पण तिने लक्ष दिलं नाही. पूर्वा म्हणाली, आई काहीच गडबड होणार नाही, त्याला अजून 5-6 दिवस बाकी आहेत. हो, पण मागच्या वेळेस गोळ्या खाल्ल्यामुळे पाळीची तारीख पुढे गेली होती. त्यामुळे आता लवकर येईन का उशिरा येईल हे सांगता येणार नाही. तू एक काम कर, तू या वेळेस पण गोळ्या खा, म्हणजे पूजेत कोणतं विघ्न येणार नाही. पूर्वा मान हलवून तिच्या रूममध्ये निघून गेली. संध्याकाळी समीर घरी आला. जेवण वगैरे झाल्यानंतर ते रूममध्ये झोपायला गेले. समीरने पूर्वाला मिठी मारली. तो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात पूर्वा समीरला म्हणाली, समीर ऐक ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण समीर काही ऐकायला तयार नव्हता. पूर्वा परत म्हणाली, समीर खूप महत्त्वाचं आहे आज आई. तेवढ्यात समीरने पूर्वाकडे पाहिले आणि म्हणाला, काय म्हणत होती आई? काही सांगितलं आहे का तिने? हो, आई म्हणाल्या की घरात 2 दिवस मंगलमय वातावरण आहे. परवा पूजाविधी करायच्या आहेत, तर दोघे एकत्र येऊ नका. समीर तुम्हाला नाही का वाटत हे जरा विक्षिप्त आहे? त्यावर समीर लगेच बोलला, पूर्वा आई थोडी जुन्या विचारांची आहे. ती बाहेरून जेवढी कडक स्वभावाची आहे तेवढीच आतून नरम आहे.
तू कधीच कोणत्याच गोष्टीसाठी तिला विरोध करू नकोस, कारण या छोट्या छोट्या गोष्टी मनात घर करून जातात आणि पुढे जाऊन किती काय केलं तरी त्या गोष्टी डोक्यामधून जात नाहीत. आजपर्यंत मी आईला कोणत्याच गोष्टीसाठी विरोध केला नाही. आणि अगं 4-5 महिन्यांची तर गोष्ट आहे. शहरातल्या फ्लॅटचे काम झाले की आपण दोघे तिकडेच राहायला जाणार आहोत. तिथून माझी कंपनी फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. मग तिकडे तुला हवं तसं राहा, माझ्याकडून तुला कोणताच विरोध नसेल. तिला समीरने सांगितलेले पटलं आणि तिच्या आईने सुद्धा तिला समजवलं होतं की नवीन नवीन सासूबाई जे म्हणतील ते ऐकत जा आणि तसंच करत जा. जर तुला सगळ्यांच्याच मनात घर करायचं असेल तर तुला सगळ्यांचं ऐकावंच लागेल. पूर्वा पाळीनं येण्याच्या गोळ्या खाते. पूजाविधी झाल्यानंतर पूर्वा जेव्हा गोळ्या बंद करते तेव्हा दुसऱ्या दिवशी तिला पाळी येते. तेव्हा सासूबाई बोलायच्या तर दूरचं तिच्याकडे पाहतसुद्धा नाही. तेव्हा ती सासूबाईंना 4 दिवस माहेरी जाण्याचं बोलते, कारण मागच्या महिन्यात जे पूर्वाचे हाल झाले होते ते आठवून पूर्वाच्या अंगावर काटा येत होता. म्हणून ते 4 दिवस माहेरी जाण्याचा निर्णय घेते. सासूबाईंना हे पटलं आणि म्हणाला, चांगलंच आहे की घर पण अपवित्र नाही होणार आणि मला पण शिवता शिवत झाल्यामुळे साफसफाई नाही करायला लागणार. हे सगळं ऐकून पूर्वाला वाईट वाटले. त्यांच्यामुळे कसं घर अपवित्र होतं. लोक म्हणतात हे सगळं देवाला चालत नाही. मग देवाला फुलं कसं चालतात? फुलं आल्यानंतरच झाडाला फळ येते ना. मग स्त्रीचा सुद्धा तसंच आहे. गर्भ राहण्यासाठी पाळी येणे महत्त्वाचे आहे. याच्याशिवाय तर माणसांचा जन्मच नाही होणार. जाऊ दे, मी काय एवढा विचार करते. मला कुठे कायमचे येथे राहायचे, 4-5 महिने तर काढायचेत, असं म्हणून तिने स्वतःलाच समजावलं. थोड्या दिवसानंतर कधी सण सूद तर कधी पूजाविधी तर कोणाचा कार्यक्रम असं काही ना काही आल्यावर तिला सासूबाई गोळ्या खायला लावायची आणि घरात वादविवाद नको म्हणून ती गोळ्या खात होती. दिवसेंदिवस तिचं वजन वाढत चालले होते. असं का होतं हे तिला कळत नव्हतं, कारण तिचं जेवण लिमिटमध्ये होतं आणि ती एक्सरसाइजसुद्धा वेळेवर करायची. तिचा स्वभाव दिवसेंदिवस चिडका होत चालला होता. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक ताणसुद्धा येत होता. पण फ्लॅटमध्ये राहायला गेल्यावर सगळं व्यवस्थित होईल हा विचार करून ती खुश राहायची. पाहता पाहता लग्नाला 1 वर्ष झालं. आता कुठे समीर सोबत शहरात फ्लॅटमध्ये राहायची. सगळं आता व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं मनासारखं. कधी कधी सासूबाईंचा फोन यायचा की आता ही पूजा आहे, जर तशी काही गोष्ट असेल तर आत्ताच गोळ्या खा. समीर तर याला विरोध करू शकत नव्हता, पण ती मनाला समजवायची की एकदा कोणती तर नोकरी लागली ना तर सासूबाईंना सांगेन की आता मला सुट्टी भेटत नाही, म्हणजे सारख्या सारख्या गोळ्या खायला लागणार नाही. असेच काही दिवसांनी सुट्ट्यांमध्ये समीर आणि पूर्वा घरी गेले. घरी समीरच्या आत्याबाई आल्या होत्या. अशाच त्या बोलता बोलता पूर्वाला म्हणाल्या की सुनबाई, आम्हाला माहिती आहे की तू आणि समीर नवीन विचारांचे आहेत. आता लग्नाला 2 वर्ष होतील. काही विचार केलाय का बाळासाठी, का अजून वेळ पाहिजे? माझी वहिनी म्हणजे तुझी सासूबाई तर देवाच्या हात धुवून मागे पडलेली असते, पण आनंदाची बातमी भेटेल असं काही वाटत नाही. आणि सगळे घरातले ऐकून हसायला लागले. पण ही गोष्ट पूर्वाला मनात खूप लागली. रूममध्ये गेल्यावर ती समीरला या विषयावर बोलणारच, तरच समीर म्हणाला, तू काळजी का करतेस? आपलं वय निघून गेले का? आपण आपल्या घरी गेल्यावर एका चांगल्या डॉक्टरांना दाखवू. शहरात गेल्यावर 2 दिवसांनी पूर्वा आणि समीर एका चांगल्या गायनॅककडे गेले होते. डॉक्टरांनी त्यांना बसायला सांगितले. त्यांनी डॉक्टरांना सगळं पहिल्यापासून व्यवस्थित सांगितलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, पूर्वा, तू मला पाहिलं सांग की तुला प्रत्येक महिन्याला वेळेवर पाळी येते का? त्यावर साक्षी बोलली की मला पाळी पहिली वेळेवर यायची, पण कधी कधी पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या खायला लागायच्या, त्यामुळे मला आता वेळेवर पाळी येत नाही. डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करायला सांगितली. पूर्वा आणि समीरने सोनोग्राफी केली आणि 2 दिवसांनी परत डॉक्टरांना दाखवायला गेले. सोनोग्राफी पाहून झाल्यावर डॉक्टर पूर्वाला म्हणाले, तू किती वेळा पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या खाल्ल्या? लग्न अगोदर मी एकदासुद्धा नाही खाल्ल्या, पण लग्न झाल्यानंतर खूप वेळा खाल्ल्या आहेत, पूर्वा डॉक्टरांना म्हणाली. त्यावर डॉक्टर चिडून पूर्वाला म्हणाली, तू एवढी शिकली आहेस, काय फायदा तुझा? तुम्ही आजकालच्या मुली डोके न दुखायची गोळी घ्यायची असेल तर ती त्याचे साईड इफेक्ट्स पाहून खाता. आणि तू तर पूर्वा, काय सांगू आता मी तुला थोडी तरी कल्पना आहे का या गोळ्या घेतल्यामुळे तुझ्या शरीरावर किती वाईट परिणाम झालेत ते? पूर्वा आणि समीर घाबरले आणि डॉक्टरांना म्हणाले, काय झाले डॉक्टर? या गोळ्यांमुळे पूर्वाच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज झाले आहेत. शरीरात होणाऱ्या हॉर्मोन्स बदलामुळे पूर्वाच्या दोन्ही ओव्हरीज डॅमेज झाल्या आहेत आणि गर्भाच्या पिशवीला सुद्धा गाठी झाल्या आहेत.
पूर्वाची आई होण्याचे चान्सेस फक्त 10% आहे. तरी मी प्रयत्न करेन. मी पहिल्या गोळ्या देऊन पाहते. त्या गोळ्यांनी गाठी पडल्या तर ठीक, नाहीतर आपल्याला गर्भाची पिशवी काढावी लागेल. हे ऐकून समीरच्या आणि पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकली. पूर्वाचे हातपाय थंड पडले होते. तिला खूप मोठा धक्का बसला होता. त्यांना वाटलंसुद्धा नव्हतं की याचा परिणाम एवढा भयानक होईल. पूर्वा रागात उठली आणि डॉक्टरांना म्हणाली, मला माहिती आहे मला हे बोलायला नाही पाहिजे, पण तुम्हीच सांगा मी कधी येऊ ऑपरेशनला. त्यावर डॉक्टर म्हणाली, हे काय बोलते आहेस तू पूर्वा? मग काय बोलू मी? ऑपरेशननंतर ना गर्भाची पिशवी राहीन, ना पाळी येईल, ना कोणाचं घर माझ्यामुळे अपवित्र होईल. बरोबर बोलले ना मी समीर? समीरला काय बोलावे ते कळतच नव्हते. समीर शांत राहून तिच्याकडे भरल्या डोळ्यांनी पाहत होता. सांगा बरोबर बोलले नाही ना मी? पूर्वा म्हणाली आणि तिथून समीरची वाट न पाहता एकटीच निघून गेली. मैत्रिणींनो, आपण 21व्या शतकात आहोत. शिवता-शिवत, अपवित्रता या सगळ्या गोष्टी पहिल्या होत होत्या आणि महिलांना वेगळं बसवणं यामध्ये सुद्धा बरीच शास्त्रीय कारणे होती. पण फक्त घर अपवित्र होईल किंवा पूजाविधी होणार नाहीत यासाठी पाळी येऊ नये म्हणून गोळ्या खाणं हे आपल्या शरीरावर एक प्रकारे अत्याचारच आहे आणि या गोळ्यांचा दुष्परिणाम खूप भयानक आहे. जसं की तुमच्या मासिक पाळीच्या सायकलवर याचा परिणाम होऊ शकतो. तसंच गर्भधारणेच्या वेळीसुद्धा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेक नकारात्मक बदल घडून येतात. यामुळे पाळी कायमची बंद किंवा उशिरा येण्याची समस्यासुद्धा उद्भवू शकते. ब्लड क्लॉट होण्याची समस्या उद्भवू शकते. ब्लड क्लॉट होण्याचा त्रास वाढून जर तो मेंदूपर्यंत किंवा हृदयापर्यंत पोहोचला तर मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते. चिडचिडेपणा जास्त होतो. मळमळणे, डोकेदुखी, स्तनामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. स्तन जड झाल्यासारखे वाटू लागतात. या टॅब्लेट्स खाल्ल्यामुळे 20% महिलांना हेवी ब्लिडिंग होत असतं आणि हीच स्थिती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली तर तुम्हाला रक्तस्राव न थांबल्यामुळे मोठे आजार होण्याची शक्यता असते. पाळी कायमची अनियमित होते. तसंच हार्मोनल बदल घडून येतात. पोटदुखीचा त्रास जास्त होतो. त्यामुळे क्रॅम्प्स येतात. वज्रानलय ब्लिडिंगसुद्धा होतं. पायापासून मेंदूपर्यंत शरीराच्या कोणत्याही भागामध्ये गुठळ्या निर्माण होण्याची शक्यता असते. लिव्हरला इजा होण्याची शक्यता असते. याशिवाय मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आणि गर्भनिरोधक गोळ्या सारख्याच असतात असा अनेकांचा समज आहे. मात्र यामध्ये तथ्य नाही. गर्भनिरोधक गोळ्या ओव्ह्युलेशन करत नाही, त्यामुळे अनावश्यक गर्भधारणा होत नाही. तर पाळी पुढे करण्याच्या गोळ्यांमधून गर्भाशयाच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामुळे गर्भधारणा रोखता येत नाही. या गोळ्यांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. जी चुकी पूर्वानी केली ती तुम्ही करू नये हीच अपेक्षा आहे आणि हीच माहिती मला या गोष्टींद्वारे तुमच्याजवळ पोहोचवायची होती. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.